नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. दादाने काही एक हेतू मनात ठेवून मला दुधाचं रतीब लावलं. घरात दारिद्र्य ओसंडून वाहत असतानाही दादानं हा निर्णय घेतला. 6 महिन्यानंतरही माझ्या दूध पिण्याच्या रतिबात खडा पडला नाही. मनाबाबाच्या गोठ्यात दुसरी गाय जन्मली आणि सालभर माझा रतीब सुरूच राहिला. दादांच्या या निर्णयाने माझ्या अंगकाठीत पडलेला फरक नजरेत भरायला लागला. दादा सुखावले. शरीरापेक्षा माझ्या मानसिक स्थितीत फरक पडल्याचं मला जाणवायला लागलं. आपला बाप आपल्याला दूध का पाजतोय याची जाणीव झाली. कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन लेकाला या दृष्ट जगाशी 2 हात करण्याचं बळ अंगात येण्यासाठी आणि जिंकण्याची ईर्ष्या मनात पेटवण्यासाठी एका जिद्दी बापाच्या धडपडीची ती पराकाष्ठा होती. याच वर्षी आम्ही दारापुढच्या मळईत कोबी लावला. काळ्या वावरात सगळा गहू गेला. रुमालाच्या विहिरीवरून लांग तासून मोटारीचं पाणी दारापुढच्या रस्त्यावर थोडी नाली बनवून मळईत आणलं. कोबीचं पीक चांगलं आलं, पण आभाळ आलं की त्यावर खूप कीड आणि अळ्या लागायच्या. मग आठवड्यातून एकदा तरी कीटकनाशकाचा फवारा मारावाच लागायचा. BHC पावडरीच्या धुरळणीने काहीच फरक पडायचा नाही, म्हणून एंड्रीन किंवा फेडॉलचा जहाल फवारा मारावाच लागायचा. दादांनी दट्ट्या हातानं धरून मागं पुढं करण्याचा एक पंप उसना मागून आणला होता. त्याला उलट्या चरवीसारखी पितळी छोटी टाकी, एका फळीवर बसवून तिला जोडलेला सक्शन पाईप कीटकनाशकाचं मिश्रण असलेल्या पिपात ठेवला जाई. मग दट्ट्या मागं पुढे करून उलट्या चरवीत प्रेशर तयार करून लांबच लांब असलेल्या डिलिव्हरी नळीतून प्रत्येक कोबीच्या झाडावर नोझल धरून औषध फवारलं जाई. डिलिव्हरी नळीच्या लांबीपर्यंत फवारणी झाली की हे यंत्र उचलून पुढच्या उरलेल्या भागात उचलून न्यावे लागे. अक्का आणि मी हे काम जबाबदारीने करायचो. अक्का विहिरीवरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहत असायची. पुरेसं पाणी साचलं की औषध कालून ते फवारायला आम्ही दोघं बहीण भाऊ सुरुवात करायचो. कधी ती नोझलनं झाड फवारून घ्यायची आणि मी पायपात प्रेशर तयार करण्यासाठी तो दट्ट्या सारखा मागं पुढं करत असायचो. दट्ट्या मारण्यापेक्षा नोझलनं फवारणी करण्याची मजा यायची, पण हे काम आम्ही आळीपाळीनं करायचो. कोबी म्हणजे 2-2.5 महिन्यांचंच पीक. या पिकानं दादांना चांगले पैसे मिळवून दिले. मळई बागायती होतीये हे लक्षात येताच दादांनी तिच्यात अलाहाबादी पेरूची झाडं बसवली. एकूण 102 झाडांची बाग तयार केली. उभ्या आडव्या आणि तिरक्या कोनातून बघितलं तर झाड एकाच रेषेत दिसत. कोबीचं पीक काढल्यावर मी आणि अक्काने डोक्यावर हंडे घेऊन बाग जगवली. विहिरीवर इतर कोणाची पाण्याची पाळी असताना शेतीसाठी हंड्याने पाणी न्यायला संबंधित शेतकरी आमचा रागराग करी. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून मी आणि अक्का आमचं काम सुरूच ठेवायचो. मळईत लीलाबाई आणि नानाभाऊच्या जीवावर बाग उभी राहिली असं दादा अभिमानानं इतरांना सांगत. 2 वर्षात बागेला चांगलं फळ आलं. बऱ्याचदा 2 सायकली घेऊन दादा आणि मी शेतातील जास्तीची मावळं विकायला संगमनेरला जायचो. भाजीवाल्याच्या पाट्या विकून पैसे आले की दादा मला स्टँड जवळील जोशींच्या हॉटेलात घेऊन जायचे. हमरस्त्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेलच्या तोंडावरच बनियन घालून बसलेला अर्धनग्न इसम भल्या मोठ्या कढईत जिलबी तळत असायचा. दादा माझ्यासाठी जिलेबीची आणि शेवदाळ्यांची ऑर्डर द्यायचे. का कोणास ठाऊक, पण ते स्वतः खायचे नाहीत. माझं खाणं होईपर्यंत निमूटपणे बसून राहत. मी जिलेबीची प्लेट संपवून काचेच्या ग्लासातलं पाणी प्यालो की माझ्या तोंडाच्या दोन्ही बाजूला लागलेल्या शेवदाळ्यांच्या मसाल्याचा पिवळा चुरा ते हातानं पुसून टाकत आणि गालावरून पाण्याचा हात फिरवत. जेव्हा जेव्हा मी दादांबरोबर भाजीपाला विकायला येई, दादा प्रत्येक वेळी मला जोशीच्या हॉटेलात घेऊन जात. पुढच्याच वर्षी म्हणजेच 1 मे 1977 रोजी अक्काचं लग्न झालं. त्याची ही कहाणीच झाली. 5वी झाल्यावर अक्काची शाळा सुटली. 2 वर्ष ती घरीच होती. मी, सुंदर, रजनी शाळेत जात होतो. अक्का 16 वर्षांची झाली आणि घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. अक्का दिसायला सुंदरच असल्याने तिला वधू परीक्षेत नकार मिळण्याचा प्रश्नच नव्हता, पण खरी अडचण लग्न करून देण्याची होती. घरातील पहिलंच लग्न कार्य, पण लेकरांची पाटी मोठी असल्यानं मोठं लग्न करण्याची दादांची ऐपत नव्हती. त्यामुळे आल्या वाराला वाटेवरच्या गोसाव्याला लेक द्यायची मानसिकता आपोआपच निर्माण झाली. माधव मामा हे एकमेव जबाबदार नातेवाईक. बाकी नातेवाईक म्हणायलाही जवळचं कुणी नाही. मामा माध्यमिक शिक्षक असल्यानं त्यांनी 2-3 ग्रॅज्युएट झालेली नोकरीला असलेली स्थळं सुचवली. त्यांना मुलगी पसंत असायची, पण नकार यायचा.
नकाराचं कारण एकच, पोरीच्या बापाची गरिबी. गाड्यावर बी जाईना आणि घोड्यावर बी जाईना. अकोल्याच्या नवलेवाडीच्या नवले परिवारातील एक स्थळ अक्काला पाहायला आलं. कुणी सुभाष नावाचा पदवीधर मुलगा, नोकरीला होता. मुलाला 4-5 चुलते होते, सारे एकवर्णी काळे. आईनं नाक मुरडलं, पण सुनेच्या भावानं स्थळ आणलंय म्हणून ती गप्प बसली. त्या वर्षी काळ्या वावरात कल्याणी सोना या गव्हाचं जोमदार पीक आलं होतं. हिरव्यागार गव्हाच्या वितभर ओंब्या एखाद्या नवयुवतीच्या पाठीवर रुळणाऱ्या वेणीसारख्या सगळ्यांच्या शेतात दिसत होत्या. पाहुण्यांना धोंडीबाबानं सारा मळा, विहीर, पीक फिरवून दाखवली. त्या काळी सोयरिकाच्या पाहुण्यांना शेत, गोठा, भुसारा, जनावरांची दावण दाखवण्याची रीत होती. थोरला चुलता म्हणून धोंडीबाबाच पोरक्या पुतण्याच्या पोरीच्या लग्नातला आपसुकच म्होरक्या झाला होता. घरात पाहुण्यांसाठी तेलच्या, गुळवणी, कुरड्या, बोंड यांचं जेवण केलं होतं. 7-8 पाहुणे जेवून गेले. यथावकाश नवलेवाडीच्या पाहुण्यांचा मामाकडे निरोप आला आणि दादा व मळ्यातील 6 भाऊबंध मुलगा पाहायला नवलेवाडीला जाऊन आले. बहुधा तिथं मुलाची पसंती झाल्यानंतर लग्नाची बोलणी झाली असावी. दादा घरी आले तेच सरफडत. घरी आल्यावर ते आईला सांगू लागले, माधवला डोकं नाही? एवढं मोठं स्थळ गळ्यात बांधून बाकीच्या पोरी मी काय गावात सोडून देऊ का? 1 तोळा सोन्याची अंगठी आणि 1500 रुपये हुंड्याची मागणी केली आहे त्यांनी. माधवनं आधीच पाहुण्यांच्या कानाला कान लावायला पाहिजे होता. सगळ्या भाऊबंदाचा एसटी भाड्याचा बुरदंड नाहक खिशाला बसला. अशानं माधव माझं दिवाळं काढील. आईनं तोंडाला कुलूप लावलं. भरल्या बैठकीतच दादा त्यांच्या मेहुण्यावर म्हणजे माधव मामावर गरम झाल्याचं नंतर भावकीतील एका चुलत्यानं आईला सांगितलं. 1-2 महिन्यानं संगमनेर जवळच्या गुंजाळवाडीतील रहाणे परिवारातील स्थळ गावात असणाऱ्या सागो रहाणे गुरुजी यांनी दाखवलं. या स्थळाच्या बाबतीतही खूप भवतीनं भवती झाली. नुसत्या चर्चा झडल्या. घरात सोयरीक जमवण्याच्या बाबतीत कोणीच अनुभवी नाही. नुसते चवळीचे 12 खांब. आई म्हणायची, शहराच्या कडाला नात राहील, निव्वळ एरंड्याचा पाला विकला तरी पोट भरील. पण दादा म्हणायचे, 4 चुलते वायले निघाल्यावर भिगा भिगा जमीन वाटायला येणार नाही. माझ्या सोन्यासारख्या लेकीनं वाण्या मारवाड्याच्या घरी धुणी भांडी करायची का? हो ना करता इथंही फिसकटलं. थोड्याच दिवसात माधव मामाने लोणीच्या विखेंचं स्थळ अक्कासाठी आणलं. त्यांच्या चुलत भावाला लोणीच्या विखे परिवारातील मुलगी करण्याचं निश्चित झालं होतं. या मुलीचा सख्खा भाऊ प्रवरा साखर कारखान्यात नोकरीला होता. नवीन सोयरिकीचा अंदाज घेऊन खात्यापित्या घरात भाची पडावी यासाठी मोठ्या मेहुण्याच्या स्वभावाचा मागचा अनुभव विसरून मामानं पुन्हा मध्यस्थी केली. लोणीच्या पाहुण्यांना निरोप देऊन मुलाचं घर बघायला निमतची आजी गंगाई, आई, मामांची चुलती म्हणजे विखे कुटुंबाची होणारी विहीणबाई आणि मी लोणीला गेलो. त्यांनी चांगली सरबराई केली. दुपारी शिरा, बटाट्याची सुकी भाजी, गवारीची भाजी, भजी, कुरड्या, वरण भात असं सागर संगीत जेवण झालं. 3 म्हाताऱ्यांना चोळीचे खण दिले, मला पैसे दिले आणि आम्हाला एसटीत बसवून दिलं. तिथं अक्काच्या सोयरिकीच्या संबंधानं चर्चा झाली किंवा नाही हे मला समजलंच नाही. उशिरा संगमनेरात पोहोचल्यानं मी आणि आई झोळ्याला गेलो नाही. रात्री गंगाईनं तिच्या थोरल्या बहिणीच्या लेकाच्या घरी नेलं. नात्यानं मामा असणारे श्रीरंग मामा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी होते. ते रंगार गल्लीत माधव थिएटरच्या लाईनीत एका वाड्यात राहायला होते. आई, मी आणि गंगाईनं त्यांच्याकडे रात्रीचं जेवण घेतलं. त्याच वेळी माधव थिएटरला जय संतोषी मा हा हिंदी चित्रपट लागलेला होता. मामाच्या माझ्याच वयाच्या मधल्या मुलीनं शोभानं पळत जाऊन 3 तिकीटं काढून आणली. 9च्या शोला आम्ही थिएटरात घुसलो. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या इमारतीत जात होतो. पिक्चर सुरू झाला. हिंदी भाषेतील सिनेमातील मला ओ की ठोक काहीच कळत नव्हतं. एक मोठा साप एका बाईच्या मागे लागलेला असायचा हे मात्र आठवतंय. जंगलातून, दगडांतून, काट्याकुट्यातून तो वळवळत तिच्याकडे चाललेला असायचा. त्यातच संतोषी मातेची आरती अधूनमधून ऐकायला यायची. दिवसभर थकल्यामुळं मला पहिल्या 10-15 मिनिटातच झोप लागली. मध्येच आई मला चाचपडून पाहायची. गालावरची लाळ पुसत आईला जागा आहे असा धीर द्यायचं. मध्यंतर झाल्यावर मी बाहेर येऊन ग्लानीतच मामाच्या घराकडे निघालो. गंगाईने हात धरून मला परत थिएटरात ओढून नेलं. मग पिक्चर रात्री केव्हा तरी सुटला. आम्ही रात्री श्रीरंग मामाच्याच घरी मुक्काम केला. ही मामी मला आवडली. दुसऱ्या दिवशी झोळ्याला घरी गेलो. विखेंच्या स्थळाकडून काय निरोप आला हे कधीच कळलं नाही. पण ते मुलगी बघायला झोळ्याला आलेच नाहीत. अक्काच्या लग्नाची हालचाल सुरू असतानाच मी 6वीला शाळेत होतो. उन्हाळ्यात माझ्या अंगाला खूप खरूच झाली. माझ्या दोन्ही हातांच्या बोटांवर आणि तळहाताच्या मागच्या भागावर खाजवून फोड्याच्या जखमा झाल्या. कमरेजवळ, पोटाकडून आणि पाठीकडून सगळ्या घेराला फिसके झाले. त्यात पू झाला.
मला नीट झोपताही येईना. बोटांच्या जखमांमुळे तोंडात घास घालता येईना. गुरुजींनी खरूच जाईपर्यंत घरी राहायला सांगितलं. आपल्या भावाची शाळा बंद झाली याचं अक्काला खूप वाईट वाटलं. मग तिनं माझ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. जखमेवर रुतणारा माझ्या कमरेचा करगोटा तिनं कात्रीनं कापून टाकला. चड्डी काढून टाकली. मी घरातच भोंगळा होऊन दिवा भीतीसारखा जगू लागलो. रात्री झोपताना अंगावर दादाचं जुनं पातळ धोतर पांघरून झोपायला लागलो. सकाळ दुपार संध्याकाळ अक्का 6वीला असणाऱ्या तिच्या पाठच्या थोराड भावाला तिच्या हातानं जेवू घालू लागली. सकाळी आणि रात्री सगळ्या जखमा कोरड्या कपड्यानं पुसून त्यावर कुठल्या तरी झाडाच्या सालीची राख लावायची. सकाळी पुन्हा त्या जखमा पुसायच्या. 7-8 दिवसात जखमा कोरड्या पडल्या. मला चड्डी घालता यायला लागली. मग घराच्या बाहेर जायला लागलो आणि 10 दिवसांनी शाळेतही गेलो. नुसत्या रक्ताच्या नात्यामुळे भावा बहिणीत प्रेम उत्पन्न होत नाही. जगण्याच्या संघर्षात कसोटीच्या काळात सगळ्या आप्तांनी पळ काढल्यानंतरही जी रक्ताची नाती लाभ तुटीचा विचार न करता एकमेकांना घट्ट धरून ठेवतात तीच कडेपर्यंत पोहोचतात. अन्यथा जगाच्या नजरेतून नात्यानं बहीण भाऊ असणारे आप्त मनानं कधीच एकमेकांचे असत नाहीत. 1977 साली चंदनापुरीला 7वीला असताना 1 मेला अक्काचं लग्न झालं. बाईचे मावस भाऊ श्रीरंग मामाचा धाकटा भाऊ कारभारी मामा आणि बाईच्याच मावस मामाचा मुलगा मधुकर बाळाजी राहणे यांच्या मध्यस्थीनं अक्का बादशव नाथा राहणे या बिजवराला दिली. वास्तविक या नवरदेवाचं आधीचं एक लग्न झालेलं होतं. त्याची पहिली बायकोही त्याच्याच घरी नांदत होती. पण ती या नवरदेवाला पसंत नव्हती म्हणून पुन्हा दुसऱ्या लग्नाचा घाट घातला होता. देवगावजवळील देवतळातील खंडोबाच्या देवळात अक्काची माळ झाली. दोन्ही बाजूकडील 50-60 माणसं माळीला होती. दारापुढं मांडव नाही, वाजंत्री नाहीत. लग्नाचा कुठलाच डामडौल नसताना अक्का नवऱ्याच्या घरी गेली. खालच्या खंडोबाच्या देवळात माळ झाल्यावर हजर असलेल्या वऱ्हाडाला हिवरगाव पावसा गावाच्या शिवारातील चिक्कूच्या बागेत लापशीचं जेवण दिलं. दादा, आई, बाई, मी, सुंदर, रजनी, विजया, सुधीर असे सर्वच लग्नाला होतो. आईनं घराला कडी लावून कुलूप घातलं होतं. गावचा कोतवाल भागवत महार याला घर आणि शेळ्यांकडे लक्ष देण्यासाठी मळ्यात बोलावून राखण ठेवलं होतं. तो बिचारा आम्ही येईपर्यंत इमानेद्वारे घराच्या ओट्यावर बसून राहिला. 3ऱ्या दिवशी अक्का पहिल्या मुळाला माहेरी आली आणि 2 दिवसात पुन्हा सासरी गेली. 2ऱ्या मुळाला घरी आल्यावर अक्कानं रडायला सुरुवात केली. आईनं तिला जवळ घेऊन काळजीनं विचारलं. तेव्हा ती नववधू म्हणाली, माझी सासू मला विहिरीवरून पाणी आणायला सांगते, पण घरातल्या हंड्याला हात लावू देत नाही. मग आई तिला म्हणाली, आता ग बाई, अशी कशी आहे बाई? मग माया नदीनं तोंडात पाणी आणायचं का काय? तिला म्हणावं, तू बी खरड्याचीच आहेस, नव्या नवरीला थोडं समजून घ्यावं. पण हे सगळं इकडचंच बोलणं. खरं दुखणं वेगळंच निघालं. अक्का पुढं सांगू लागली, सासू म्हणती, लगीन मोहतर चालली चुली पोहतर. तुझ्या बापानं फुटका तांब्या लेकीला दिला नाही. आता परत येताना पाणी वाहायला तांब्याचा हंडा आणि जेवायला भांडे घेऊन ये. आईला आता सगळा उलगडा झाला. गुतली गाय आणि फटके खाय. शनिवारच्या दिवशी गप बाजाराला गेली. इकडून तिकडून पैसा गोळा केला आणि तांब्याचा हंडा भांडी कुंडी घेऊन नातीला बरोबर देऊन पाठवून दिलं. जाताना आईनं नातीला 4-2 हिताच्या गोष्टी सांगितल्या. लीलाबाई, तुला 34 अवतारात दिलंय. जे येऊ नये ते तुझ्या नशिबात आलंय. पण फिरून मागं येऊ नको. नांदून निघावा का मरून निघावा. तुझ्या मागं अजून 4 बहिणी आहेत. त्यांची लग्न व्हायची आहेत. बापाचं नाव काढायचं तुझ्याच हातात आहे. तुझी सासू लई खडगुळ दिसती. पोरीचं पाऊल वाळायच्या आधीच तिला काढून द्यायला पाहते. यथावकाश अक्काचा सगळाच तडजोडीचा संसार सुरू झाला. दादांचा एक भार कमी झाला, पण त्याही वेळी आपल्या थोरल्या लेकीच्या लग्नाच्या बाबतीत खूप तडजोडी केल्या ह्याची खंत दादांना अखेरपर्यंत सलत राहिली. माझ्या परिस्थितीमुळे माझ्या लेकीचं भलं करता आलं नाही असा अपराधीपणा त्यांच्या मनात अखेरपर्यंत घर करून राहिला. या लग्नानं घरची जेमतेम असणारी आर्थिक घडी अजून विस्कटली. मला 7वीच्या उन्हाळ्याची सुट्टी लागली. आळीमध्ये नवल्यांकडची माहेरवाशीण असलेली ताराई कानवडे रोजगार हमी योजनेतील नाला बंडिंगच्या कामाला जात होती. सुटीत घरी बसण्यापेक्षा आपणही नाला बंडिंगच्या कामाला जाऊन पुस्तकं आणि गणवेशापुरते पैसे कमवावेत असा विचार करून दादांना व आईला विचारले. आई आधी नाही म्हणाली. तुला ऊन सहन होणार नाही, कवळा जीव तुझा. नाला बंडिंगचं काम 3 किलोमीटर लांब सावरगावच्या शिवारात आहे. इतका लांब जाऊन कितक काम करशील, तेव्हा इथंच थांब. आई काळजीपोटी बोलली. तरी त्यामुळे माझा शाळेचा प्रश्न सुटणार नव्हता. मी दादाच्या कनपटी लागलो.
गुरुवारच्या दिवशी ताराईबरोबर कुदळी, फावडं, टोकर आणि भाकरीचं पेंडकं घेऊन निघालो. सकाळी 8लाच चालायला सुरुवात केली. 1-1.5 तासात कामाच्या ठिकाणी पोहोचलो. नाल्यात अगदी छोट्या बांधाचं काम चालू होतं. कामावर स्त्री पुरुष मिळून 30 मजूर होते. त्यात 10-12 नवरा बायकोंच्या जोड्याच असाव्यात. 5-6 माझ्यासारखे सिंगल मजूर काम करत होते. गेल्या गेल्या भाकरी सोडून जेवून घेतलं. मग भाकरी जवळच्या खिरळीच्या झुडपाच्या सावलीला ठेवून दिली. तोपर्यंत ताराईनं मुकादमाला सांगून मला खड्डा आखून दिला. आखून दिलेल्या खड्ड्याची वरच्या थरातील सैल माती मी पहिल्या झटक्यात काढून बांधावर नेऊन टाकली. मग दम टाकून पाणी प्यालो. यानंतर कुदळीनं कठीण थरातील माती खोदण्याचं काम सुरू झालं. हे काम माझ्या दृष्टीनं मेहनतीचंच होतं. आखून दिलेला सारा खड्डा खणून काढला. निम्म्या खड्ड्याची खणलेली माती बाहेर काढली आणि सगळ्या मजुरांनी दुपारच्या जेवणाची सुट्टी केली. ताराई, तिची पोरगी राधा, वाळ्यांचा केरू बाबा, मी आणि 2-3 मजूर एकाच ठिकाणी जेवायला बसलो. भाकरीचं पेंडकं खाली जमिनीवरच ठेवल्यानं त्याला मुंग्या लागल्या होत्या. आईनं भाकरीत दिलेला गुळाचा खडाही मुंग्यांनी वेढला होता. हा तमाशा पाहून ताराई मला म्हणाली, नाना भाऊ, भाकर भुईवर ठेवायची नाही, झुडपाला टांगून ठेवायची, नाहीतर एखाद दिवशी तुला उपास घडल. हा धडा पुढच्या काळात मी लक्षात ठेवला. दुपारचं जेवण घेऊन पोक्त मजूर काही सावलीत तर काही उन्हातच आडवी झाली. मी खिरळीच्या आडोशाला बसूनच होतो. काम करीत असताना ऊन जाणवायचं नाही, पण एका जागी बसल्यावर सूर्यनारायणाने चटके द्यायला सुरुवात केली. 15-20 मिनिटात सगळे मजूर पुन्हा मातीला भिडले. मी खणून काढलेली उरलेली अर्धी माती उचलून बांधावर नेली. शिगोशिक माती भरलेलं घमेलं मला उचलून डोक्यावर घेता यायचं नाही. त्यासाठी घमेलं उचलून डोक्यावर ठेवण्यासाठी जोडीदाराची निश्चित गरज होती. सुरुवातीला पूर्ण भरलेलं घमेलं उचलण्याचा प्रयत्न मी केला, पण तो आततायी उपद्व्याप पाहून ताराईने मला रोखलं. पोटात आतड्याला गाड बसल तेव्हा अर्धच घमेलं भर, असा अनुभवी सल्ला तिनं मला दिला. माती भरून आवरल्यावर मी परत कुदळी घेऊन खणायला सुरुवात केली. खणून झाल्यावर सगळी माती घमेलं आणि फावड्यानं बाहेर काढली. तोपर्यंत दिवस शिळा झाला होता. मग मी ताराईकडे गेलो आणि तिला माझा बराशीचा खड्डा बघून घ्यायची विनंती केली. तिचं काम सोडून ती माझ्या कामावर आली. माझं पहिल्याच दिवशीचं काम पाहून तिनं मला शाबासकी दिली. मग आखून दिलेल्या खड्ड्याच्या नागमोडी झालेल्या कडा एका सरळ रेषेत कशा आणायच्या ते दाखवून दिलं. खड्ड्यात उतरून खोदाईची पातळी एकसारखी होण्यासाठी खड्ड्यातील उंचवटे परत खोदून समपातळीत आणायला शिकवलं. तिनं दाखवलेल्या त्रुटी मी तासाभरात दूर केल्या. आता सूर्य डोंगराच्या माथ्यावर टेकला होता, पण मावळला नव्हता. मोठं काम धरलेल्या जोड्या अजून कामच करत होत्या. आज आठवड्याचा शेवटचा दिवस शुक्रवार असल्यानं कामाची मापं घ्यायला नाला बंडिंगचा साहेब आला. आत्तापर्यंत झालेल्या खोदकामाची त्यानं मापं घेतली. अडाणी मजुरांनी आठवड्यात किती काम झालंय याचा साहेबांकडून अंदाज घेतला. मी अर्धा तास ब्रास काम केलं होतं आणि प्रति ब्रास 6 रुपये हिशेबाने मला आजची 3 रुपये मजुरी मिळणार होती, असं ताराईने सांगितलं. मी खूप खुश झालो होतो. उड्या मारतच घरी परतलो. घरी येईपर्यंत गडद पडलं होतं. आल्या आल्या जेवलो आणि गाढ झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी बाजारामुळे कामाला सुट्टी होती. रविवारी कामावर येण्यासाठी मी सुंदरला तयार केलं. शुक्रवारी जाणवलेल्या उणीवा दूर करण्यासाठी डोक्यावरची चुंबळ, पाण्यासाठी चरवी आणि उन्हानं भाकरी कडक होऊ नये म्हणून भाकरीच्या पेंडक्याला दुहेरी फडकं बांधून ताराईबरोबर कामाला निघालो. सुंदर चालून चालून थकली, पण थोड्या विश्रांतीनंतर ती माझ्या मदतीला आली. 2 दिवस सलग आल्यानंतर तिनं माझ्याबरोबर उन्हात काम करायला नकार दिला. ती खूपच लहान होती. मी गोडगोड बोलून आमिष दाखवून कामासाठी तिला भरीला घातलं होतं. बुधवारपासून मात्र माझं एकला चलो रे सुरू झालं. एकूण 3 आठवडे काम केलं. 2 आठवड्यांची मजुरी कामावरच मिळाली. 20 पैशाच्या तिकिटावर मजुरांच्या सह्या किंवा अंगठा घेतला जाई. मी सही करताना एका मस्टरवर आधी आडनाव लिहून सही केली, तर दुसऱ्या मस्टरवर आधी स्वतःचं आद्याक्षर लिहून सही केली. आयुष्यात सही करण्याची पहिलीच वेळ. ही तफावत साहेबांच्या लक्षात आली. त्यांनी मला चांगलंच झापलं. माझी नोकरी घालवतो का असं म्हटले. मी निलाजऱ्यासारखे पिवळे दात दाखवले आणि गप्प बसलो. पुढील कामाच्या खर्ची शनिवारच्या दिवशी संगमनेरला झाल्या. रोख रकमेबरोबर आम्हाला मजुरीच्या प्रमाणात रेशन दुकानातून धान्याची कुपन मिळाली. या सुट्टीतील स्वकमाईने मी माझ्या शाळेच्या खर्चाचा सुरुवातीचा भार दादाच्या अंगावर पडू दिला नाही. हायस्कूलचा गणवेश, पुस्तक, वह्या माझ्या मीच घेतल्या. उलट उरलेल्या पैशातून सुंदरच्या शाळेची तजवीज झाली.
मी स्वयंपूर्णतेचा आनंद घेतला. 1977च्या जून महिन्यात मी चंदनापुरीच्या चंदनेश्वर विद्यालयात 8वीसाठी प्रवेश घेतला. आयुष्यात शिक्षणाचं नवीन पर्व सुरू झालं. सर्व विषय एकाच शिक्षकाने शिकवण्याचा काळ मागे सरला. आता प्रत्येक विषय वेगळ्या शिक्षकाकडे गेला. तेव्हा शिक्षणात बहुविधता आणि रंजकता आली. शिकायलाही मजा यायला लागली. त्याचबरोबर शरीरातही काहीतरी बदल घडतायत हे जाणवायला लागलं. कालपर्यंत एकाच रांगेत उभं राहताना मुलींविषयी काहीच न वाटणाऱ्या मनाला आता गुदगुल्या व्हायला लागल्या. एखाद्या गोऱ्या गोमट्या पोरीकडे सारखी नजर जायला लागली. वर्गात काही अतिवात्रट मुलंही होती. कदाचित त्यांच्या बहकवण्याने आपल्याला असं वाटतंय असं समजून शाळा सुरूच राहिली. पण भिन्नलिंगी आकर्षण वाढीला लागलं हे नक्की. बाई दादाच्या विड्या सुरूच होत्या. वाढत्या कुटुंबाच्या ओझ्यानं घरात सदानकदा वाद होत. तिन्ही जाणती माणसं कायमच एकमेकांवर तोंडसूक घेत. आता मला सायकल सीटावर बसून चालवता यायला लागली होती. प्रत्येक रविवारी शिवाय शाळेच्या सुटीच्या दिवशी, दिवाळीच्या सुटीत दळण दळून आणणं, शेतातला तरकारी माल, वांगी, टोमॅटो, गवार बाजारात नेऊन विकणं याची जबाबदारी माझ्या शिरावर होती. वांगी विकून घरी येताना मी नेहरू चौकातील पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मेंद्रेंच्या हॉटेलातून बहिणींसाठी काहीतरी खाऊ नक्की आणायचो. त्यामुळे त्यांना भाजीपाला विकायला अण्ण्यानंच जावं असं वाटायचं. दादा शनिवार वगळता खाऊ आणण्याच्या भानगडीत पडायचे नाहीत. हॉटेलात एका मोठ्या परातीत जाळीच्या झाकणाखाली बुंदी, लाडू दर्शनी भागात विकायला ठेवलेले असत. मी प्रत्येक वेळी 25 पैशांची पावशेर बुंदी भावंडांना घेऊन जायचो. भावंडांना बुंदी वाटली की त्यांच्या डोळ्यात अपार आनंद दिसायचा. गरिबीच्या दिवसातही आम्ही भावंड श्रीमंती जगत होतो. आई दर शनिवारी बाजारातून भेळ घेऊन यायची. तिसरा प्रहर झाला की सगळ्या भावंडांचं लक्ष खाऊच्या आशेनं दादा आणि आईच्या वाटेकडे लागलेलं असायचं. घरातून बाहेर रस्त्यावर येऊन उत्तरेला रस्ता दृष्टिक्षेपात येतोय तिथपर्यंत आई दादाला शोधायचो. डोक्यावर बाजाराचं गाठोडं घेऊन येणारी म्हातारी आपली आजीच आहे याची खात्री पटली की पुढं पळत जाऊन आजीबरोबर घरी यायचं. आल्या आल्या गाठोडं सोडून, भेळीच्या पुड्याचा दोरा सोडून लाह्या, शेव, पापड्या, शेंगदाणे एकत्र कालवून घ्यायच्या. अक्काचं लग्न झाल्यानंतर थोडा मोठा झाल्यावर खाऊच्या वाटणीचं काम आपसुकच माझ्याकडे आलं. मी 5 सारखे वाटे करायचो. सुंदरचं एका वाट्यावर कधी मन भरायचं नाही. मग हात चलाखी करून तिच्या एका वाट्याचे 2 वाटे दाखवून तिला दर आठवड्याला फसवायचो. पण इतरांच्या दुप्पट खाऊ आपल्याला मिळतोय या आनंदात ती दंग असायची. अक्का सासरी गेल्यानंतर विहिरीवरून पाणी आणण्यासाठी बाईला मदत करण्याचं काम मीही करी. डोक्यावर चुंबळ घेऊन पळत पळत इतक्यात 4 हंडे रांजणात टाकून मी मोकळा व्हायचो. बाईला खूप आनंद व्हायचा. तिचंही आता वय झालं होतं. 6 बाळणपणामुळे ती शरीराने तशी थकलीच होती. पण काम तिला चुकत नव्हतं. धाकटी सुंदर डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणायला टाळाटाळ करी. बाईनं तिच्या मागं धोशा लावला तरी ती इतक्या उशिरा उठे की तोपर्यंत विहिरीवरची मोटार बंद होऊन जाई. एकदा तिच्याकडून भरलेला तांब्याचा हंडा विहिरीच्या रस्त्यावर खाली पडला की पाडला, पण हंड्याला मोठा कोचा पडला. आईनं बाईला खूप दुष्ण दिली. मग सुंदरला पाणी आणायला सांगणं बाईनं बंद केलं. रजनी एका पायात अधू होती. त्यामुळे तिच्यावर फारशी जबरदस्ती बाईनं केली नाही. पण बाईला मदत करण्याची तयारी आणि घरातील एकूणच परिस्थितीची जाणीव रजनीला वयाच्या मानानं खूप लवकर आली होती. त्यामुळे ती कायमच शहाण्या मुलीसारखी वागे. सर्वांना समजून उमजून घेण्याची तिची क्षमता आश्चर्यकारक होती. 8वीत असताना मला इंग्रजी विषय अवघड जात होता. दिवाळी सणाच्या सुमारास मी, आई आणि दादा सणाचे कपडे घेण्यासाठी संगमनेरला आलो होतो. त्यावेळी मी माझ्यासाठी कपडे न घेता मला इंग्रजीची डिक्शनरी घेण्याची गळ दादांना घातली. दादांनी माझी इच्छा पूर्ण केली. दत्ता स्टोअर्स या पुस्तकाच्या दुकानातून त्यांनी माझ्यासाठी KB विरकर लिखित इंग्रजी मराठी शब्दकोश 12 रुपयांना खरेदी करून मला प्रोत्साहन दिलं. ही डिक्शनरी अद्याप माझ्याकडे आहे. 8वीची परीक्षा संपली. निकाल न लागल्यानं अजून अधिकृत सुट्टी लागली नव्हती. पण आम्ही शाळेत जात नव्हतो. दुपारी आळीतील सगळी मुलं ओढ्याला विठोबा वाळ्यांच्या विहिरीत पोहायला जायचो. मला सुरुवातीला पोहायला येत नव्हतं. 7-8 मुलं 4 पुरुष खोलीच्या विहिरीत धुमाकूळ घालत, काठावरून उड्या मारत. पोहता न येणाऱ्या आम्ही 2-3 पोरांनी एका सेंदराचा दोर वरती खुंटीला बांधून विहिरीत सोडला आणि त्याला एक हातानं पकडून पोहायला शिकण्याचा प्रयत्न केला. त्यात बऱ्यापैकी यश आलं.
पण त्याआधी मी दगडी कठड्याला धरून दोर पकडायला येत असताना काठावर बसलेल्या कुणीतरी राक्षसानं दोर वरती ओढून घेतला. मी पाण्यात बुडू लागलो. 2 गटांगळ्या खाल्ल्या आणि इतक्यात शेजारच्या माझ्या चुलत भावानं माझा हात धरून दगडी कठड्याचा आधार दिला. मी मनातून खूप घाबरलो, पण त्यानंतर चांगल्या प्रकारे पोहायला यायला लागलं. थोड्याच दिवसात काठावरून विहिरीत उड्या मारायला सुरुवात झाली. खूप वेळ आम्ही विहिरीत डुंबत पडलेलो असायचो. पोहून थकल्यावर जवळच्याच वाळ्यांच्या आंब्याच्या झाडाखाली सावलीला बसायचो. आमची आमराई कधीच तुटली होती, पण वाळे कुटुंबाच्या आंब्याची 4 मोठी झाडं अद्याप डौलात उभी होती. दुपारची वेळ असल्यानं परिसरातील मेंढ्यांचे कळप आणि खालच्या आळीतील राणूबाबा खर्डे यांचा गायांचा मोठा कळप दुपारच्या विश्रांतीसाठी ओढ्यात आंब्याच्या सावलीत विसावलेला असायचा. खूप वेळ जनावरं बसलेलीच राहायची. उन्ह कल्ली की एक एक कळप उठून चरायला निघे. गायांचा कळप उठला की सगळ्या गाया शेण टाकत. गाया बाजूला झाल्या की मी डोक्यावरची टोपी उलगडून मोठी करायचो आणि त्यात सगळं शेण भरून आमच्या मळईत आणून टाकायचो. बरोबरच्या मित्रांना माझं हे कृत्य आवडत नसायचं, पण 8-10 दिवसांनी राणूबाबाच्या गुराखानंच स्वतःबरोबर पाटी आणायला सुरुवात केली आणि गायी शेण हगल्या की ते पाटीत भरून तो त्यांच्या उकिरड्यात नेऊ लागला. माझ्यामुळे वाया जाणाऱ्या शेणखताचा त्यांनी योग्य वापर करण्यास सुरुवात केली. 1 मे 1978ला उन्हाळ्याची सुट्टी लागली. आताही मागच्या वर्षाप्रमाणेच शाळेच्या कपड्यांचे आणि वह्या पुस्तकांचे पैसे सुट्टीत कामाला जाऊन मिळवावेत असं वाटत होतं. आळीतील 2-3 कामावर यायला तयार झाले. रविवारपासून आम्ही 3 जण संगमनेरला एका मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी म्हणून कामाला सुरुवात केली. दिवसाला 5 रुपये मजुरी होती. पेटीट विद्यालयाकडून उत्तरेला जुन्या बाजारपेठेला ओलांडून सरळ पुढं जाऊन पूर्वीच्या चंदन क्लोथ स्टोअर्स समोरच्या जुन्या दूरसंचार इमारतीच्या शेजारी आमच्या गवंड्याचं काम सुरू होतं. 9 वाजता काम सुरू व्हायचं. वाळू आणि सिमेंट यांच्यात पाणी घालून बांधकामासाठी मसाला बनवायचा व तो लोखंडी पाट्यांमध्ये भरून गवंड्याला पुरवायचा. भिजलेल्या विटा लागतील तशा कारागिराच्या म्हणजेच गवंड्याच्या हातात द्यायच्या. गवंडी उभा राहण्यासाठीचं फळीचं मचाण किंवा पहाड उभं करायचा. अशी पडतील ती कामं सारेच बिगारी करायचे. त्यावेळी गवंडी आणि त्याच्यावरील मेस्त्री मोठे अधिकारी पुरुष वाटत. 2 आठवडे हे काम पुरलं. एका शनिवारी आमची खर्ची झाली आणि मिस्त्रीनं आम्हाला मंगळापूरला एका घराच्या कामावर यायला सांगितलं. रविवारी 9 वाजता आम्ही मंगळापूरला पोहोचलो. संगमनेरच्या बिगाऱ्याबरोबर नेमकं कामाच्या ठिकाणी येऊन थांबलो. बराच वेळ झाला तरी मिस्त्रीचा पत्ता नव्हता. आजचा दिवस खाडा होतो की काय असं वाटत असतानाच 11:30 वाजता मिस्त्रीचाच निरोप आला. तो गावात एका लग्नात असून आम्हा 4घांना लग्नाच्या ठिकाणी यायला सांगितलं होतं. आम्ही 4घही सायकलवरून लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो. मोठा मंडप होता. कुणीतरी तालेवाराच्या मुलीचं लग्न दिसत होतं. लग्न लागलं. पंक्ती बसल्या. आम्ही लिंबाच्या झाडाच्या सावलीत बसलो होतो. एवढ्यात आम्हाला मेस्त्री शोधत आला. त्यानं आम्हाला जेवले का असं विचारलं. आम्ही नकारार्थी माना डोलावल्या. मग आम्हाला लवकर जेवून घ्या, दुपारच्या पार्कात आपल्याला काम करायचंय असं बजावून तो निघून गेला. 3री पंगत बसली. आम्ही 4घांनी आमची सावलीतली बुडं हलवली आणि मांडवाच्या शेवटल्या खांबाजवळ उन्हात आतल्या पंक्तीच्या लाईनीत बसलो. मंडपाच्या बाहेर बिगर आमंत्रणाचे पाहुणे जेवायला बसले. मानपान, सन्मान, अस्मिता कशाशी खातात हे अद्याप माहीत नव्हतं. समोर पत्रावळी आली. त्या पाठोपाठ वाडप्यांनी खाण्याचे जिन्नस वाढले. मी त्याकडे डोळं फिसकारून बघू लागलो. पत्रावळीत लापशीच्या जागी चक्क पिवळी धमक बुंदी होती. इतक्या मोठ्या वराढाला बुंदीचं जेवण. या अगोदर 2 पंक्ती उठल्या होत्या. आमची 3री पंगत. नंतर घरच्या भाऊबंदांची शेवटची पंगत. किती माणसं असतील? एवढ्या सगळ्यांना बुंदीचं जेवण देणारा नवरीचा बाप किती श्रीमंत असणार याचा एका बाजूला विचार करत असतानाच हातानं बुंदीचे घास घेऊन गपागप तोंडाचा तोबरा भरायचं काम सुरू होतं. समोरच्या पात्रात इतरही पदार्थ आहेत याचा काही क्षण विसर पडला होता. माझ्या दादांना अक्काच्या लग्नात 50 लोकांना लापशीचं जेवण देतानाच नाकी 9 आले होते. नेहरू चौकात वांग्याच्या पाट्या विकल्यानंतर 25 पैशाची पावशेर बुंदी मी घरी न्यायचो तरी मला आपण आळीत सर्वात श्रीमंत आहोत असं वाटायचं. पावशेर बुंदी 5 जणात वाटल्यावर खाताना बुंदीचा इवलासा गोल दाणा एखाद्याच्या हातातून खाली पडला तर तो उचलून तोंडात टाकण्यासाठी पळापळ व्हायची. खाली पडलेल्या दाण्यावर जो प्रथम उचलेल त्याची मालकी असा अलिखित नियमच झाला होता. असा सगळा परिस्थितीचा आनंदी आनंद आमच्या नशिबात असताना
चक्क पोटभर बुंदीचं ताट दयाळू भगवंतानं आमच्या समोर वाढून ठेवलं होतं. तो दिवस असीम आनंदाचा होता. पोटाला तडस लागेपर्यंत बुंदी खाऊन चौघही कामाच्या जागी गेलो. बराच उशिरानं मेस्त्री आला. घराच्या छपरावर मंगलोरी कौलं बसवण्याचं काम सुरू झालं. मी एका लोखंडी ड्रमवर उभा होतो. 2 जण माझ्या हातात कौलं आणून देत होते. मी ते छपराच्या सांगाड्यावर कौलं बसवणाऱ्या मिस्त्रीच्या हातात देत होतो. संध्याकाळ झाली. अर्धच काम झालं होतं. त्यामुळे उद्या पण याच ठिकाणी यायचं होतं. रात्री घरी गेलो. आईला दुपारच्या जेवणाचा किस्सा सांगितला. त्यावर, भाऊ, तो नदीचा काठ आहे. सालभर त्यांचा दंड ओला असतो. इथं प्यायच्या पाण्याची पंचायत. ढुंगणाजवळ पेरा वर्षभर वाहत असते त्यांच्या. वऱ्हाड्याला बुंदीचं काय, सोनं पण वाढतील. त्यात काय नवल? असं म्हणून आईनं पॉज घेतला. मग काहीतरी आठवून पण विषादानं म्हणाली, अरे, माझी सख्खी मावशी मंगळापुरात दिलीये. कोंडाजी भोकनळ माझ्या काकाचं नाव. पण ती मोठी माणसं आपल्या गरीबाला काय ओळख देणार? आई असं बोलली आणि आमचा संवाद थांबला. पण आपल्या निष्कांचन परिस्थितीला पाणी जबाबदार असल्याचा निष्कर्ष माझ्या किशोरमनानं काढला.